पुढे या संदर्भात आणखी एक बातमी येते। व्हीएसआर कंपनीच्या विमानानं जाणं हे धोकादायक आहे। व्हीएसआरच्या मालकानं व्हीआयपींची सुपारी घेतली आहे। आमदार अमोल मिटकरींनी व्हीके सिंग यांच्यावर आरोप केलाय। जय पवारांनी सीबीआय चौकशीत आता या संदर्भात मागणी केली आहे। डीजीसीएचा अहवाल आल्यानंतर सुनेत्रा पवार बोलतील असं त्यांनी म्हटलंय। ज्या व्हीएसआर व्हेंचरच्या मालकाचा आम्हाला संशय येतोय व्हीके सिंगचा, त्याच्याच विमानात जाणं हे धोकादायक असू शकतं, कारण त्यांनी सुपारी घेतलेली आहे। या व्हीआयपी लोकांना ठार करण्याची सुपारी व्हीएसआर व्हेंचरच्या मालकांनी घेतलेली आहे। आणि जर तसं असेल तर अशा पद्धतीनं व्हीएसआरचं विमान का दिलं गेलं? आमचा तोच तर प्रश्न आहे ना। दादांना सुद्धा हे विमान का दिलं गेलं? कोण्या अधिकाऱ्यानं दिलं? कसं दिलं? 28 तारखेला सकाळी त्याच विमानानं जा असं का म्हटलं? नंतर उत्तर येतं का व्हीएसआरने सर्व व्हीआयपी त्यांची मुवमेंट करतात, पण ते धोकादायक आहे। माझी आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या सर्व मंत्र्यांना विनंती आहे, एक वेळ बाय रोड प्रवास करा, एक वेळ ट्रेननं प्रवास करा, पण व्हीएसआर व्हेंचर कंपनी म्हणजे सध्या इथल्या चांगल्या लोकांचा कर्दन काळ आहे। ते जनतेच्या मनातले प्रश्न, शेवटी महाराष्ट्राची जनता आज ना उद्या आम्हाला प्रत्येकाला विचारेल। त्याच्यामुळे सीबीआय चौकशी ही झाली पाहिजे, ही जयदादाची भूमिका आहे। आणि त्यांच्याकडे मी मागेही सांगितलं होतं की सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्यांचा एकदा झाला की ते स्वतः आता पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईत त्यांनी स्वतः सांगितलं आहे की पत्रकारांसोबत ते बोलतील, पत्रकार परिषद घेतील। आणि त्यामुळं सीबीआय चौकशीच्या संदर्भात आम्ही सगळे गंभीर आहोत। सीबीआय चौकशी झाली पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेला खरं काय ते एकदा कळलं पाहिजे। आणि आदरणीय सुनेत्रा वहिनींनी सुद्धा डीजीसीएचा अहवाल आल्यानंतर त्या बोलतील, एवढं मात्र नक्की।